नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही सगळेजण निघालो आहोत एका छोट्याशा टाउनला. त्याचं नाव आहे एलोरा. तर इथनं जवळपास 1 तासाची ड्राईव्ह आहे. चला तर मग थोडंसं बाहेर जाऊया. चला मग आजचा दिवस एन्जॉय करा. Let's go. ओके, बेल्ट लावा सगळेजण. रियांश, आर यू रेडी? ओके, लेट्स गो. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आज चाललो आहोत त्या ठिकाणाचा आणि भारताचा खूप जवळचा संबंध आहे, स्पेशली महाराष्ट्राचा. तर एलोरा हे जे टाउन आहे याची सुरुवात 1832 मध्ये कॅप्टन विल्यम गिल्किसन यांनी सुरुवात केली. कॅप्टन विल्यम हे त्यावेळेस ब्रिटिश सैन्यामध्ये इंडियामध्ये कार्यरत होते. कॅप्टन विल्यम हे प्रॉपर स्कॉटलँडचे होते. इंडियामधनं वापस आल्याच्या नंतर त्यांनी एलोरा या ठिकाणी 14,000 एकर जमीन विकत घेतली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वस्ती बसवायला सुरुवात केली. या ठिकाणाचं नाव काय ठेवायचं असं त्यांनी त्यांच्या भावाला विचारलं. तर त्यांच्या भावाकडे एक जहाज होतं. त्यांच्या भावांनी त्यांच्याजवळ जे जहाज होतं त्याचं नाव संभाजीनगरच्या बाजूला ज्या एलोरा केव्ज आहेत त्या केव्जला इन्स्पायर्ड होऊन त्यांनी त्यांच्या जहाजाचं नाव एलोरा असं ठेवलं होतं. त्यामुळे त्यांचे बंधू कॅप्टन विल्यम यांनी या ठिकाणाला सुद्धा एलोरा नाव देण्याचं ठरवलं. या एलोरा टाउनविषयी मला पण जास्त माहिती नव्हती, परंतु जेव्हा मी गुगलवरती विकिपीडियामध्ये हे सर्व काही वाचलं तेव्हा मला पण खूप आश्चर्य वाटलं. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला आणि आपण भारतीय असल्याचा पण मला खूप अभिमान झाला. चला तर मग अशा हिस्टॉरिक एलोरा टाउनला आपण आज भेट देऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण सहज एका नाशिकवरून आलेल्या फॅमिलीला पण भेटलेलो आहोत, ते पण तुम्हाला पाहता येईल. एलोरा हे एक खूप सुंदर टाउन आहे. टोरंटो सिटीपासनं जवळपास 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे या ठिकाणी वीकेंडला भरपूर लोक येतात हे पाहण्यासाठी. रियांश, हॅट घे तुझी. ऊन खूप जास्त आहे, हॅट लागते बरं प्रत्येक. आम्ही रविवारी गेलो होतो या ठिकाणाला भेट देण्यासाठी आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेच लोक या ठिकाणी आलेले होते. त्याचबरोबर आज वातावरण पण खूप छान होतं. या टाउनच्या मध्यभागामधनं ग्रँड रिव्हर जाते आणि या रिव्हरमुळे या टाउनला खूप सुंदर रूप आलेलं आहे. जाऊया. मित्रांनो, कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात जे लोकल आर्टिस्ट आहेत किंवा जे शहराच्या आजूबाजूला असलेले कलाकार आहेत, म्युझिशियन असतील किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये असतील, तर ते आपली कला दाखवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शहरामध्ये येतात आणि आपल्या कलेमधनं आलेल्या लोकांचं मनोरंजन करतात. तर अशा कलाकारांना लोक मदत म्हणून आपल्याला जे काय फायनान्शियल सपोर्ट आपण करू शकतो ते लोक या ठिकाणी त्यांना करतात. कशाचं? कपड्याचं आहे का? कपड्याचं आहे. हो, छान डिझाईन छान केले. मित्रांनो, तुम्ही कॅनडामध्ये कितीही छोट्या ठिकाणी जा, अगदी छोट्या छोट्या टाउनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भारतीय रेस्टॉरंट्स असतात. या व्हिडिओमध्ये आता आमच्या डाव्या साईडला जी फॅमिली चाललेली आहे ते प्रॉपर नाशिकचे आहेत
आम्हाला पण त्यांची ओळख नव्हती, पण त्यांची आता सहज आमची भेट झाली. वॉशरूमचं आहे का, नंतर पाणी रिफिल करता येते इथं, आणि इन्फॉर्मेशन सेंटर आहे. जर आपल्याला टुरिझम पाहायचं असेल ना काही. नमस्कार, आम्ही नाशिकवरून आलात. मुलाला भेटायला मुलाला भेटाय. बरं, कुठे टोरंटोला राहतात? टोरंटो. कसं वाटलं कॅनडा? छान वाटलं. कॅनडा छान आहे. बरं. थंडीमुळे थोडस थंडीचा जास्त त्रास आहे. बरोबर. नाही काही ना, समर टाइम आता इथून पुढे चांगला असतो. राईट. चला, बरं वाटलं तुम्हाला भेटून, आनंद वाटला मला पण. मलाही बरं वाटलं. असं मराठी माणूस म्हणजे सहज भेटत नाही ना. आपुलकी वाटते आपली माणसं भेटल्यावर. बरोबर. चालेल, एन्जॉय करा मग कॅनडा. इंडियामध्ये आल्यावर तिकडे पण भेटू नाशिकला. हो, या. छान वाटलं भेटून. मुलांना भेटायला आला टोरंटो मध्ये. मुलगा आहे, सून आहे. हे बघा मित्रांनो, आपण सहज मराठी माणसांना भेटलो इथे. ही फॅमिली नाशिकवरनं आलेली आहे आणि सहज चालता चालता भेट झाली. तर असं बाहेर देशामध्ये आल्याच्या नंतर आपली माणसं भेटली की खूप छान वाटतं. तर दादांना भेटून छान वाटलं. आई आहे तिकडे सोबत. तर अशी भेट झाली आमची एलोरामध्ये. या फॅमिलीला भेटल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालोत. तर एलोरामध्ये या ठिकाणी इन्फॉर्मेशन सेंटर आहे. एलोरामध्ये जे लोक पहिल्यांदा येतात त्यांना माहिती देण्यासाठी किंवा आजूबाजूला काय ठिकाण आहे तिथे ते पाहण्यासाठी त्या ठिकाणांविषयी संपूर्ण माहिती या सेंटरमध्ये दिली जाते. मित्रांनो, कॅनडामध्ये बऱ्याच लोकांकडे अशा फॅन्सी मोटरसायकल्स असतात आणि जेव्हा बर्फ नसतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते आपल्या या मोटरसायकल्स घेऊन बाहेर फिरायला निघतात. आणि बाल्कनीजला किती छान वाटायला ना. सुंदर आहे. हे आपले फुलं तर असे इंडियात पण असतात ना. हा, इंडियात तर किती कॉमन आहे. हो, युनिव्हर्सिटीच्या कॉलेजच्या बाजूला असे फुलं असतात. हो, कंपाऊंड वॉलच्या वरी वगैरे लावतात. येस. आणि हे पण, अरे हे तर असतात गावाकडे असतात. हे गावाकडे किती असते त्याच्या काहीतरी फ्रुट्स खूप असं स्ट्रॉंग स्मेल असतो त्याचा. वाव. आणि ते बघा ना, लाकडापासून किती छान बेंच बनवलंय. सगळे एकच पार्टी, त्याला काही अटॅच केलं नाही, काहीच नाही. एलोरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे शॉप्स दिसतात ज्या ठिकाणी लोकांनी आपल्या हँडमेड वस्तू किंवा आपली आर्ट असेल, काही पेंटिंग असेल, अशा विविध प्रकारच्या सुंदर सुंदर वस्तू त्यांनी विकण्यासाठी ठेवलेल्या असतात. कॅनडामध्ये ज्या हँडमेड वस्तू असतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स असतात त्यांना इकडे खूप डिमांड असतं. अशा वस्तूंना लोक मोठी किंमत देऊन आपल्या घरामध्ये डेकोरेशनसाठी ठेवतात. या शॉपला भेट दिल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो, कारण या ठिकाणी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या एकाच दिवशी पाहणं शक्य नाही. त्यामुळे इकडे लोक विकेंडला आल्याच्या नंतर 1 नाईट स्टे करतात. एलोरामध्ये अगोदरच्या काळामध्ये बांधलेली लाकडाची आणि दगडाची घरं आत्तासुद्धा मजबूतीनं उभी आहेत. या ठिकाणी जवळपास 70-80 पेक्षा जास्त वर्ष अगोदर बांधलेली लाकडाची घरं आजही उभी आहेत. बदलत्या वेळेनुसार या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातल्या कार आणि नवीन ज्या मॉडर्न कार आहेत त्यासुद्धा पाहायला मिळतात. वाटेनं चालत असताना आम्हाला ग्लास स्टुडिओ या नावाचा एक बोर्ड दिसला. चला मग या स्टुडिओमध्ये काय आहे ते पाहूया. कॅनडामध्ये जे जुनं आर्किटेक्चर आहे, जे खूप काही वर्षाखाली बांधलेली घरं असतील किंवा एखाद्या बिल्डिंग्स असतील,
तर त्याचं इकडे लोक खूप असं मनापासून त्याला जपून ठेवतात. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया आणि या ठिकाणी काचेच्या बनवलेल्या कुठल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ते आपण आता पाहूया. या स्टोअरमध्ये काचांनी बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्यांनी विकण्यासाठी ठेवल्या होत्या. प्रत्येक वस्तू खूप सुंदर होती आणि अतिशय काळजीपूर्वक त्यांना बनवलं होतं. या सगळ्या काचेच्या वस्तू याच स्टोअरच्या पाठीमागे बनवल्या जातात असं आम्हाला त्यांच्या ओनरनी सांगितलं. How much for this one? 1995. Okay, same price? No, the smaller ones are 17.95. Okay. The hearts are 90. These are 29.95. Okay. And the big ones are all 29.95. या स्टोअरमध्ये त्यांनी लेडीजसाठी कानातल्या आणि नेकलेस अशा काही वस्तू ठेवल्या होत्या. Those are $20. शिल्पाची नजर एका नेकलेसवरती पडली आणि मग आता पुढे काय होणार आहे हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. These are $7.95. So this is together or we have to purchase separate? Yeah, no, this will be $19.95 together, but the thing alone is $7.95. These are just thinner. Okay, do you want the big one? So you will count together as Yeah. 19? Okay, 25. Can't do any better than Okay, that. otherwise I will just take it. Can I just try? Sure. Fold. You have mirror here? Now she will love this place forever. Welcome again. Thank you so much. Have a good day. Bye. हे बघा धनुषनी वॉच घेतली. दाखव धनुष. खूपच राग केलेला आहे. काढून दाखव. छान आहे. हे बोट क्यों का खुश का मग? चला म्हणलं आता पटकन बाहेर जाण्यामध्येच फायदा आहे. एलोरामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी लाईमस्टोन या दगडापासून बांधलेली असे चर्च दिसतात. Where is India? Upside down. Why upside down? Upside here. This is where we are. Up here. Yeah. No, that's Europe. No, Okay. we're right there. And So keep India going. India is is here. right there. That's the one. Yeah. Right there. There is. त्यानंतर आम्ही एका आर्ट सेंटरमध्ये गेलो ज्या ठिकाणी लोक आपल्या हाताने वेगवेगळे पेंटिंग्स बनवतात. So are you working on something here? Oh, I'm just going to be just burnishing a photograph. You can incorporate photographs into the art. So, Okay. yeah, not doing too much at the moment. But He's excited. He wants to learn something. oh, good, Yeah. good. That's nice. And it's beeswax and damar resin and pigmented with oil paint, and it's called encaustic. These are encaustic. Okay. And encaustic means to burn into. Okay. And it's an ancient art form, thousands of years old, and it's a lot of fun. We use blow torches and different heating elements, and you can incorporate like photos, different collage elements, and yeah, thank you. It's lots of fun. Really nice. या ठिकाणी या लेडीजनी बनवलेल्या
अशा सुंदर सुंदर आम्हाला पेंटिंग्स पाहायला मिळाल्या. या पेंटिंग्स पाहिल्याच्या नंतर विश्वास बसत नव्हता की या सर्व त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेल्या आहेत. रियांश, आता कुठे जायचं? इथं वॉटरफॉलला. वॉटरफॉलला जायचं. हे बघा, रियांशने मॅप घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सर्व माहिती आहे. रियांश, पाठीमागनं दाखव काय. हो, संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती. ओके, शो मी. हे बघा, याच्यावरती संपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी. कुठले कुठल्या स्पॉटला आपण जाऊ शकतो. हो, डान्स पण आहे का त्याच्यात? ओके, चला लेट्स गो. त्यानंतर आम्ही चालत चालत पुढे निघालो आणि मध्येच आम्हाला एक फ्री बस राईड दिसली. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. वी आर सो लकी. थँक्यू. No problem. ही बस आतमधनं खरंच खूप सुंदर होती आणि जे लोक इथे टुरिस्ट म्हणून आलेले आहेत आणि कमी वेळामध्ये सर्व एरियाचं त्यांना पाहायचं असेल तर त्यांच्यासाठी ही फ्री सर्व्हिस आहे. My name is Fred and I'm the tourism ambassador on board this trip today. We are running round trip service between Aurora and Fergus. If you want to get off at any point, just kindly let me know. I'll be announcing stuff as we travel along. So our first... या बसमध्ये एक टुरिस्ट गाईड होता जो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देत होता. एलोरापासनं जवळपास एक 10 किलोमीटर अंतरावरती फर्गस नावाचं एक छोटंसं टाऊन आहे. त्या ठिकाणी आम्ही उतरलो. बघायचं होतं ना. नदीचं अगदी स्वच्छ आणि खळखळ वाहणारं पाणी पाहून मनाला खूप आनंद होत होता. बीवर कसं आहे? वाव, मेटलचा बीवर बनवलाय का? Why is his fingers like human fingers? I don't know. 1, 2, 3. तिथे दगड होती पण सेफ्टी नाही, काहीच नाही. एलोरा हे खरंच खूप सुंदर, स्वच्छ आणि नैसर्गिक सुंदरतेनं नटलेलं एक छोटंसं टाऊन आहे. मग कसं वाटलं? खूप छान आहे. मन भरून गेलं सगळे सीनरीज वगैरे बघून. खरंच खरंच खूप. टुरिझम साठी पण फ्री बसेस वगैरे अवेलेबल आहेत त्यांच्याजवळ. हा, विकेंडला बस सर्व्हिस आहे त्यांची, तर पब्लिकला ते फ्री सर्व्हिस देतात. खरंच खूप सुंदर टाऊन आहे. जर विकेंडला यायचं असेल तुम्हाला तर हे बेस्ट स्पॉट आहे. टोरंटोपासून जास्त दूर नाही, 1-1.5 तास लागेल इथपर्यंत यायला. परंतु आतापर्यंत आम्ही जे टाउन्स पाहिले होते त्यापैकी हे वन ऑफ द बेस्ट आहे. क्लीन आहे एकदम, साफसफाई खूप चांगली केलेली आहे, घाण नाही कुठेच. त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि वातावरण पण चांगलं असल्यामुळे खरंच खूप छान मजा आली. खूपच मस्त आहे. आणि इथं स्विमिंगसाठी पण आहे ना, खूप मस्त एक लेक आहे. हा, लेक पण आहे. त्याच्यानंतर ही जी रिव्हर आहे, या रिव्हरच्या साईडला पण सीन खूप सुंदर सुंदर अशा सीन आहेत. त्यानंतर आम्ही पुन्हा वापस निघालो बसमध्ये बसण्यासाठी. हे बघा, बस आली आता
तर ही फ्री सर्व्हिस आहे विकेंडला त्यांची, खूप चांगली सर्व्हिस आहे आणि वेगवेगळ्या स्पॉटला ते आपल्याला घेऊन जातात. त्यांची बस आली, खूप सुंदर बस आहे आतमधून बसण्यासाठी. Welcome back. Thank you. It was really nice spot. It was very nice. I'm glad. Yeah, we went all the way down. It was very nice. Oh, perfect. Yeah, I'm glad you had the chance. Thank you so much. Thank you for picking up us. ठेव तू इथे ये मग. Thank you so much for such a nice ride. Thank you. Thank you. Take care. Have a Thank good you, day. brother. Have a good day. No Yeah, problem. bye. You Bye. too. पता नहीं होते एलोरामध्ये सर्वत्र आपल्याला असं जुनं आर्किटेक्चर पाहायला मिळतं. म्हणजे आम्हाला खरंच ते कॅनडामध्ये आलं. हे घर पूर्णपणे लाकडाने बांधलेलं आहे. याला बांधून जवळपास 50-60 पेक्षा जास्त वर्ष झाली असतील. या बांधकामामध्ये कुठेच वाळू, सिमेंट किंवा दगड त्यांनी वापरलेले नाहीत. पूर्णपणे फक्त लाकडाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आम्ही पुढे चालत चालत एका छोट्याशा फार्मर्स मार्केटमध्ये गेलो. Raw honey. Yes, so What is this? this is it's both raw. This is the fall from the autumn, and this is the spring honey. So it has a different taste. अरे वा, टेस्ट करून. कोणती बेटर आहे ते सांगा. Okay, thank you. Beautiful packing. Thank you. Yeah, enjoy your day. या ठिकाणी त्यांनी बऱ्याच प्रकारचे फूड आयटम्स विकायला ठेवलेले होते. आम्हाला मध आवडला आणि आम्ही तो विकत घेतला. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेल्या बऱ्याचशा वस्तू खूप सुंदर आणि पाहण्यासारख्या होत्या. हे बघा, इथे असं लाकडाला असं शेप देऊन, कर्व देऊन असा मूस बनवलेला आहे. तर हा कॅनडामध्ये एक प्राणी असतो, मूस म्हणतात त्याला. तर त्याचं असं स्टॅच्यू बनवलेलं आहे ते लाकडापासून. खूप सुंदर असं बनवलंय, पूर्ण लाकडाचा वापर केलेला आहे. हे बघा. How is the taste? Very good. Good. बराच वेळ उन्हामध्ये चालल्यामुळे सर्वांना गरमी झाली होती. त्यामुळे आम्ही आईस्क्रीम घेतली. Thank you. Can I get a spoon? चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हे सुंदर एलोरा टाउन तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. एलोरामध्ये एक अतिशय सुंदर ॲडव्हेंचरस स्पॉट आहे. तो व्हिडिओ मी 2-3 दिवसानंतर अपलोड करतो. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेचर आणि ॲडव्हेंचर हे खूप सुंदर पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.